सर बसा. भाऊ, महापालिका निवडणुकीची धामधूम एक सुरू मिनिट आहे. महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे. तुम्ही पण प्रचार करतायत. कसा प्रचार सुरू आहे आणि कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जाता? 2025-26 ही जी निवडणूक जाहीर झालेली आहे, या निवडणुकीमध्ये माझी पत्नी आशा निकाळजे ज्या भीमनगर भोसनपुरा येथील माजी नगरसेविका आहेत, मागच्या 10 वर्षापासून या भागामध्ये कार्यरत आहोत. आज या निवडणुकीमध्ये आम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहोत. या ठिकाणी वार्डामध्ये सर्व सहकारी, आंबेडकर चळवळीतले ज्येष्ठ नेते, आमचे सर्व ख्रिस्ती धर्मगुरू आणि विविध जाती धर्मातील सर्व सहकारी सोबत येऊन मोठ्या प्रमाणामध्ये प्रचारामध्ये सहभाग घेत आहेत आणि सर्व स्तरावरून अतिशय चांगल्या पद्धतीने पाठिंबा मिळत आहे. भाऊ, कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला समोर जाता? मुद्दे मागच्या निवडणुकीमधले जे काही काम आहेत, प्रामुख्याने आम्ही जे हाती काम घेतलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं छावणीतील स्मारक असेल आणि वार्डातील विविध ज्या समस्या आहेत. आता आमचा वार्ड एक मर्यादित वार्ड होता, परंतु आता 4 वार्ड जोडलेले आहेत. तर त्या 4ही वार्डाच्या भविष्यातील सर्व समस्या जाणून घेऊन महानगरपालिकेचा ऑलरेडी अनुभव असल्यामुळं तेही प्रश्न आम्ही लवकरात लवकर मार्गी लावू असा विश्वास आहे. तर तुम्ही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत हो. आत्तापर्यंत तुम्ही काय कामं केले वार्डाच्या विकासासाठी? आज माझ्या वार्डामध्ये जवळपास 80 ते 85% संपूर्ण वसाहतीमध्ये 80-85% आम्ही रस्ते बांधलेले आहेत. ड्रेनेज लाईनची व्यवस्था केलेली आहे. पाणी पुरवठा योजना व शासनाच्या ड्रेनेज लाईनच्या याच्यातनं आज संपूर्ण भागामध्ये ड्रेनेज लाईनची कामं चालू आहेत. आमच्या वसाहतीमध्ये जेवढे बौद्धविहार आहेत त्या नियमित डागडुजी असेल, सौंदर्यीकरण असेल आणि जेवढे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम असेल या भागात त्यामध्ये सक्रिय सहभाग राहिलेला आहे. जवळपास 750च्या आसपास घरकुल ह्या माझ्या एकाच वार्डामध्ये मंजूर करून घेऊन त्या भागातील नागरिकांना तो लाभ दिलेला आहे. आणि ज्याही नागरिक समस्या आहे, ज्यासाठी नगरसेवक निवडून येतात, त्या सर्व गोष्टींमध्ये आम्ही या ठिकाणी जनतेची सेवा केलेली आहे. भाऊ, तुमचं यापुढचं विजन काय असेल? माझं एकच विजन आहे, जर आम्हाला निवडणुकीमध्ये यश मिळेल तर व्यापक प्रमाणामध्ये आमच्या प्रभागामध्ये काम करता येईल. तुम्ही अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरं जात आहे. कोणत्या विविध पक्ष संघटनांनी तुम्हाला सपोर्ट वगैरे केला आहे का, पाठिंबा दिला आहे? हो, अनेक संघटना आहेत. ह्या संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, सहकार्य केलेलं आहे. या निमित्ताने मतदारांना काय आवाहन करणार? मतदाराला विनम्र आव्हान आहे की आम्हाला कुठल्याही सर्व पक्षाकडनं उमेदवारी मिळत होती, परंतु हाती घेतलेले जे मोठे काम आहेत त्या कुठल्याही कामाला अडचण येऊ नये या एकाच उद्देशाने आम्ही जनतेच्या भरोश्यावरती ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहोत. माझं जनतेला नम्र आव्हान राहील की बाबासाहेबांनी जो दिलेला संविधानिक अधिकार आहे आणि मताचा जो अधिकार आहे आपल्याला, ते पवित्र मत आम्हाला देऊन परत जनतेची सेवा करण्यासाठी आपल्या सेवेमध्ये आम्हाला उभं करावं. बोला. मी महेश रामचंद्र तांबे, राहणार भीमनगर भोसनपुरा, प्रभाग क्रमांक 3. नाही, आता तुम्ही प्रचार करताय तर कोणाचा प्रचार करताय आणि कोणत्या प्रभागात? मी प्रभाग क्रमांक 3चा रहिवासी आहे. मागील 5 वर्षापासून आशाताई विजय निकाळजे या त्या वार्डाच्या नगरसेविका होत्या. त्यांनी जे कामं केलेली आहेत ती कामं अत्यंत प्रभावशील आहेत आणि लोकांच्या ज्या गरजा असतात, दैनंदिन गरजा, त्या पूर्ण करणाऱ्या आहेत, अपेक्षा पूर्ण करणाऱ्या आहेत. जसं की त्यांनी आपल्याकडं रस्त्याचे असतील, ड्रेनेजचे असतील, पथदिव्यांचे असतील, पुन्हा पाण्याची जी आपल्याकडं सर्वात मोठी समस्या होत्या त्या 2 पाण्याच्या टाक्या त्यांनी आपल्याकडं ज्या बनवलेल्या आहेत, तर त्या पाण्याच्या टाक्या या संपूर्ण परिसराला जी पाण्याची खूपच वानवा होती या परिसरामध्ये, तर तो सर्वात मोठा पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे. एक नाही तर 2-2 पाण्याच्या टाक्या त्यांनी आपल्याकडं इथे बनवलेल्या आहेत. जसे हा जो परिसर आहे हा भौगोलिकदृष्ट्या आपल्याकडं फारच डोंगराळ प्रदेश आहे आणि तिथून निघणारे जे नदी नाले वगैरे आहेत, तर त्यावर एका वसाहतीतून दुसऱ्या वसाहतीत जाताना जी अडचण व्हायची, त्या नाल्यांमधून जावं लागायचं, तर त्यावर भरभक्कम असे मोठमोठे पूल वगैरे त्यांनी आपलं तयार केलेले आहेत. आणि जसं खेळाचं मैदान वगैरे असेल तर महानगरपालिकेने जी जागा आपल्या काय म्हणतात आखून दिलेली आहे, तिथे आपलं काय म्हणतात म्हणजे त्यांच्या अखत्यारीत आहे त्या ठिकाणी
भीमा कोरेगाव या त्या प्रतिकृती तयार करण्यासंबंधी त्यांनी आपलं म्हणजे त्यांचा मानस आहे आणि ते तशी सुरुवातही केलेली होती, परंतु काही कारणास्तव ती थोडे अर्धवट राहिलेली आहे. ते पूर्ण करण्याचं देखील ते आपलं त्यांनी मानस केलेला आहे. दुसरी गोष्ट 9 नंबर बंगल्यामध्ये त्यांनी आंबेडकर स्मारक हे जागतिक लेवलचं बनवण्याच्या दिशेने जी पावलं उचललेली आहेत, जी जमीन अधिग्रहित केलेली आहे, याच्यावर फार मोठं प्रोजेक्ट काम आपलं ते करणार आहेत. त्याकरता भीमनगर भाऊसिंगपुरीमधील तमाम आंबेडकरी जनता ही त्यांच्या कार्याचा गौरव करते आणि त्यांना आपलं पुन्हा नगरसेवक म्हणून आपलं निवडून देऊ असं त्या सर्वांचा मानस झालेला आहे. आणि मला विश्वास आहे की त्यांनी जी कामं केलेली आहेत आणि पुन्हा त्यांच्या लक्षामध्ये जे काही अर्धवट राहून गेलेली कामं आहेत ते पूर्ण करण्याचा त्यांचा मनोदय आहे, तो नक्कीच पूर्ण होईल. आणि मी माझ्या परिवारातर्फे पुन्हा भीमनगर भाऊसिंगपुरा येथील माझ्या तमाम कार्यकर्त्यातर्फे त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या विजयात फार मोठा आम्ही सहभाग नोंदवू असं आपल्या सर्वांना ग्वाही देतो. बिशप आर बी गायकवाड, प्रभाग क्रमांक 3 मधून सर्वांचे लाडके आणि प्रिय असे नेते माननीय विजय निकालजे आणि त्यांच्या पत्नी आशाताई निकालजे ह्या त्या प्रभागातून उभे आहेत. त्यांच्याबद्दल सांगायचं ठरलं तर आत्तापर्यंत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे 10 वर्षामध्ये आपलं काम केलेलं आहे आणि ख्रिस्ती कृती समिती या संघटनेच्या माध्यमातून आज जवळपास 30 वर्षापासून ती संघटना कार्यरत आहे. गुडभाऊचं एकच तत्त्व महत्त्वाचं आहे की मुस्लिम, बुद्ध समाज, ख्रिश्चन समाज, हिंदू समाज, प्रत्येक समाजामध्ये त्यांचं अस्तित्व चांगलं प्रकारे आहे. कुठल्याही व्यक्तीला कुठलीही अडचण पडली तर ते रात्री बेरात्री जाऊन त्यांची मदत करणार आहेत. आणि ज्या वार्डामध्ये ते आहेत प्रभाग क्रमांक 3 यामध्ये ज्याही सुखसुविधा समाजाला पाहिजेत ते त्यांनी अगदी पूर्णपणे केलेले आहेत. आणि त्यांचं मनोदय ह्यावेळेस चांगल्या प्रकारे या ठिकाणी आहे की येणाऱ्या काळामध्ये जे तरुणी आहेत, जे बेरोजगार आहेत, ज्यांना काम नाही आहे, अशा व्यक्तींसाठी ते चांगल्या प्रकारे आपली भूमिका बजावणार आहेत. आणि म्हणून आमची आशा आहे की नक्कीच आशा आहे की त्यांना विजय नक्कीच मिळणार आहे. आणि एक विशेष मला आपल्यापुढं सांगायचं आहे की जेही सर्व धर्म, पंथ, वंश, प्रत्येक जातीच्या बंधू आणि भगिनींना की त्यांनी विजयभाऊ म्हणजेच आशाताई यांना प्रचंड मताने त्यांना विजयी करावं आणि आपलं बहुमल मत त्यांच्यासाठी त्याने कुठल्याही अडीअडचणी आणि प्रॉब्लेम्स असतील तरी ते सोडून त्यांनी ते मतदान करावं अशी मी जाहीरपणे प्रत्येकाला एक नम्र विनंती करतो. बिशप आर बी गायकवाड या नात्याने. थँक्यू.